चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. स्पर्धा. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा एका स्पर्धेचा कार्यक्रम पाहायला गेलो होतो. लाईव्ह शो. एका स्पर्धक गटाने वाळूची चित्र रेखाटण्याचं कसब दाखवलं. सुंदर कला. विषय होता 26/11चा अतिरेक्यांचा हल्ला. स्पर्धकांनी प्रथम ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडियाचा सुंदर परिसर रेखाटला, वाळूनच. सोबत प्रसन्न संगीत. पुढल्या चित्रात बॉम्बसह मशीनगन घेतलेले अतिरेकी रेखाटले गेले. धीर गंभीर संगीत. धुडुमधाड सू सू करीत गोळ्यांचा वर्षाव. चित्र आणि संगीताचा परिणामकारक मिलाफ. पर्यटक स्त्रिया, गोजीरवाणी मुलं सैरभैर. लगेच मघाचं सुंदर चित्र छिन्न विच्छिन्न उद्ध्वस्त झालं. आता रक्त मांसाचा सडा पडला होता. त्या कलाकारांकडून वाळूने भयानक सत्य रेखाटलं जात होतं आणि पुसलं जात होतं. पार्श्वसंगीताने कथेला परिणामकारक साथ चढवला जात होता. उत्सुकता टिपेला पोहोचली होती तेवढ्यात सगळी चित्र पुसून गांधीजी रेखाटले गेले, हात जोडलेले. वैष्णव जनतो तेणे कहिये. आता संगीतातून भजन आळवलं जात होतं. टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रेक्षकांनाही जीवन सार्थक झाल्यासारखं वाटू लागलं होतं. लाईव्ह शो. टाळ्यांचा कडकडाट चालूच आणि प्रेक्षक वर्ग उठून उभा राहिला. स्पर्धक धन्यता पावले होते. त्यांना बक्षीस नक्की मिळणार. खरं तर वाटलं होतं अतिरेक्यांचा धुडगूस नरसंहार सुरू असतानाच आता अचानक हेलिकॉप्टर येतील. त्यातून कमांडो उतरतील. बुटांचा खाड खाड आवाज. परिसराचा ते ताबा घेतील. अतिरेक्यांना घेरून पुढल्याच चित्रात अतिरेक्यांचा खात्मा करतील. पार्श्वसंगीत शौर्यगीताने वातावरण भारून जाईल. प्रेक्षकांचा ऊर दाटून येईल. कमांडो जवानांचा गौरव. प्रेक्षकांमधून जल्लोष. भारत माता की जय. हे घडलेलं होतं तरी सत्य दाखवायला कोणाची हरकत होती? की गांधीजी दाखवल्यावर बक्षीस मिळतं हे स्पर्धकांना कळून चुकलंय? कमांडोंना मात्र हे काही कळत नाही. त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावावं. त्यांनी फक्त रणांगणावर शौर्य गाजवावं. स्पर्धेत त्यांना स्थान नाही. कल्पनेत छान रमलो होतो. तिकडे प्रथम पारितोषिक जाहीर झालं होतं. धन्यवाद.